अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक रवींद्र दिघे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत नांदुरनाका नाशिक येथे देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असल्याने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याकरिता 13 एप्रिल रोजी 7:30 वाजेच्या सुमारास निसर्गनगर साई मंदिर नांदुरनाका नाशिक येथून इसम राहुल शांभव वाघ वर्ष 32 याने त्याच्या ताब्यात देशी दारू व मोबाईल फोन असा एकूण 32,880 रुपये किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला। तसेच 13 एप्रिल रोजी बुद्धविहाराच्या पाठीमागे राजवाडा नांदुरनाका नाशिक येथे इसम करण संतोष जगताप वर्ष 21 याने त्याच्या ताब्यात देशी दारू व मोबाईल फोन असा एकूण 25,580 रुपये किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला। दोन्ही इसमांकडून देशी दारू व मोबाईल फोन असा एकूण 58,460 रुपये किमतीच्या मुद्देमालास ताब्यात घेऊन आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, अंमली पदार्थ विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस हवालदार भरत डंबाळे, पोलीस नाईक दत्तात्रय चक्कोर, पोलीस नाईक रवींद्र दिघे, योगेश चव्हाण, विनायक आव्हाड, पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण, भरत राऊत यांनी केले आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।